मेथीचे लाडू खूप पौष्टिक असतात. बाळंतपणात हे लाडू खायला दिले जातात. थंडीमध्येही हे लाडू खायला दिले जातात. खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी मेथीचे लाडू. इथे मी 50 ग्रॅम मेथी घेतलेली आहे आणि ते रोस्ट करून घेतलेली आहे आणि 10 ml तूप गरम करून त्यामध्ये मी मेथीची पावडर भिजत ठेवलेली आहे 4 दिवसासाठी. पाव किलो गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. गॅस मी इथे स्लोच ठेवलेला आहे आणि स्लो गॅसवरच आपण हे पीठ असं गव्हाळ कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडं 1-2 सेकंद मी गॅस मध्ये वाढवत होते, पण लगेच मी बारीक करत होते, कारण हे पीठ असं कोरडं आहे त्यामुळे जळण्याची शक्यता असते. आपल्याला इक्वली भाजलं पाहिजे पीठ, म्हणून आपण स्लोच गॅसवर भाजूया. पिठाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. मी गॅस थोडासा सेकंद भरासाठी वाढवलेला आहे. आता बाद झाला आपल्याला हा कलर की इथपर्यंत पीठ. मी गॅस बंद करते. यात आपण काढून घ्यायचं. तव्यात ठेवायचं नाही. हे असे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहे. मिक्सरमध्ये ॲड करू. आपण हे असं बारीक केलेलं आहे. आता हे भाजून घ्यायचं आपण. ह्याचाही रंग बदलस तोपर्यंत थोडं भाजायचं. जरा स्पीड वाढवलेलं आहे. मी गॅस कमी जास्त करते आहे कारण करपू नये म्हणून. झालं आपलं खोबरं चांगलं भाजलेलं आहे. खोबऱ्याचा रंग बदललेला आहे. मी गॅस बंद करते. काढून घेते. कढई मी पुसून घेतलेली आहे. याच कढईत मी काजू बदाम घेत आहे. हे पण आपण ड्राय रोस्टच करून घेऊ. गॅस कमी जास्त करायचा आहे. जास्त पण हाय फ्लेमवर नाही. आपल्याला जाणवतच जास्त गरम झालेला आहे की आपण गॅस कमी करायचा आणि हे व्यवस्थित एकसारखं भाजून घ्यायचं. रंग बदलायला आहे. मी गॅस बंद करते. आता ह्याला काळी डाग असे पडायला लागले आणि कढईत तसेच ठेवेल थंड होईपर्यंत, म्हणजे कडक होतील. हे काजू बदाम सुद्धा चांगली रोस्ट झालेली आहे आणि मिक्सर आपलं काजू बदाम झालेले आहे वाटून ते आपण काढून घेऊ. आपलं हे खोबरं भाजून झालेलं आहे. त्यात हे काजू बदामाचं वाटलेली बारीक पावडर आपण यात घालू. आता हे आपण गव्हाचं पिठाचं गव्हाळ भाजलेलं आहे ते पण यात आपण मिक्स करून घेऊ. हे आपण असं मिक्स करून घेऊ. इथे मी 12 खारी घेतलेली आहे. तर मी आदल्या दिवशी यातले बी काढून मी फ्रीजरला ठेवले आणि दुसऱ्या दिवशी मी आत्ता हे काढले बाहेर आणि थोडंसं त्याचा कडकपणा थंडपणा गेल्यानंतर पूर्ण मी आता वाटायला घेतले. मिक्सरला हे बघा कसे इझिली तुटतात. आता मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड होतील हे. हे आपण बारीक करून घेऊ. बारीक करताना बंद चालू सेकंदात करायचा, म्हणजे हे मिक्सर खराब होत नाही आणि व्यवस्थित बारीक पावडर करता येते. आपलं मिक्सरला बारीक करून झालेली आहे पावडर. अशा पद्धतीने आपण खारीक पावडर बारीक केली. इथे मी 5 ml तूप घेतलेलं आहे. ह्या आपल्या टेबलस्पूनने आता हा डिंक आपण ह्यात भाजून काढायचा आहे. मंद गॅसवरच भाजायचा. आपण ह्यात 5 ml जवळजवळ तूप घातलेलं आहे. तूप वितळवून घातलेलं आहे आणि डिंक चांगला फुलल तोपर्यंत हलवत राहायचं. कसा एकदम मस्त फुलतोय. मी डिंक 37 ग्रॅम घेतलेला आहे.
जवळजवळ आणि मंद गॅसवरच डिंक आपण चांगला भाजून घ्यायचा आहे. हा जो व्यवस्थित नाही भाजला तो पण व्यवस्थित भाजून घेऊया. सगळं तूप संपलेलं आहे आणि आपला डिंक बघा असा कुरकुरीत झाला पाहिजे. आता आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे. ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि हे बारीक करू. मिक्सरला बारीक केलं की एकसारखं सगळीकडं ह्याचं म्हणजे आपल्याला मिक्स होतं चांगलं व्यवस्थित मिश्रण. एकसारखं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यामुळे डिंक सगळीकडे लाडूकडे सगळ्या लाडूत आपल्याला खायला भेटतो. म्हणून हे करायचं. आताच मी हे खारीक पावडर गरम करून घेणार आहे. खारीक आपली झालेली आहे. आता मी काढून घेऊ. गॅस बंद करूया. हे मी तीळ घेत आहे. गॅस चालू केलेला नाही. तीळ सुद्धा आपण भाजून घेऊया. तिळाचा रंग बदललेला आहे. चटचट आहे. आपण गॅस बंद करू या स्टेजला. तीळ काढून घेऊ. करपाच्या आतच काढायचे पटकन. आपला लोखंडी तवा आहे. ही आपण मेथी, भिजवलेली मेथी तुपामध्ये आपण आता ही अशीच गरम करूया. म्हणजे थोडी गरम केली की ती वितळेल आणि व्यवस्थित सगळीकडे पसरेल. ही वितळलेली आहे. आता गॅस बंद करूया या स्टेजला. हे मी साईडला ठेवते. आपलं हे मिश्रण आहे. यामध्ये आपण ही भाजलेली खारीक पावडर घालू. कशी कुरकुरीत झालेली आहे. तीळ आपण नंतर घालू कारण परत यात गूळ घालून आपल्याला मिक्सरला हे वाटायचं आहे. मेथी आणि तीळ आपण नंतर घालू. आपण हा डिंक बारीक केलेला आहे तो पण ह्यात घालू. आता आपण ह्यात 1/2 किलो गूळ घालणार आहोत. 1/2 किलो गव्हाचे पीठ आहे म्हणून 1/2 किलो गूळ घातलेला आहे. आपली मेथी पण थंड झालेली आहे. ती पण घालून घेऊया. आता हे हातानेच मिक्स करूया. त्यात आपण 1 चमचा वेलची पूड घालूया. 60 ml आहे. बरोबर 60 ml तूप घालू. आणि आता हे चमच्यानं मिक्स करू. आता हे मिक्सरला आपण एकसारखं बारीक करून घेऊया म्हणजे तूप सगळं मिक्स होईल. मिक्सरला हे फिरवल्यामुळे त्यातलं तूप सगळीकडे मिक्स होईल आणि आपले लाडू व्यवस्थित बांधता येईल. हे बघा असे मुटकी बनत आहे म्हणजे आपले लाडू व्यवस्थित बनतील. मी एका ताटात हे काढून घेत आहे आणि आता बाकीचं राहिलेलं आहे ते पण मी वाटून घेत आहे मिक्सरला. हे मिश्रण असं बारीक झालेलं आहे. आपण हे ताटात घेतलेलं पण घेऊ. आपण ह्यात घालू आणि हे मिश्रण हातानेच मिक्स करू. हा हे एक 15 ml चा टेबलस्पून. लाडू एकसारख्या आकाराचे होऊ देत म्हणून मी हा चमचा वापरलेला आहे. हा चमचा 15 ml चा आहे. मेजरिंग टीस्पून मधला आहे. तरी सगळे लाडू एकसारखे झाले आहेत.
हे लाडू खाताना खूप टेस्टी लागले, बिलकुल कडू लागले नाहीत आणि हे लाडू लहान मुले सुद्धा खाऊ शकतील असे झाले आहेत.